ना व्हिप्ड क्रीम, ना कंडेन्स्ड मिल्क, नाही अंडं. आपण इथे फक्त आणि फक्त दूध वापरून हे 2 प्रकारचे आईस्क्रीम्स इथे बनवलेले आहेत. फक्त दुधापासून आपण बनवलेलं आहे हे सॉफ्ट, क्रीमी आणि टेस्टी आईस्क्रीम. आज मी सांगणार आहे अशी सिक्रेट ट्रिक जी तुम्ही एकदा ऐकाल तर मार्केटमधून आईस्क्रीम घेणं सोडून द्याल. बिना झंझटवाली ही रेसिपी जर तुम्ही समजून घेतलीत तर कोणत्याही प्रकारचं आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरी अगदी इझी बनवू शकता. तर यासाठी इथे मी घेतलेलं आहे 2 कप फुल फॅट क्रीमवालं दूध, जे बिना तापवलेलं असतं ते फुल फॅट दूध आपल्याला इथं घ्यायचं आहे. या दुधामध्ये आपल्याला पाणी अजिबात मिक्स करायचं नाही आहे, त्यामुळे याचा क्रीमीनेस आणि सॉफ्टनेस जो आहे आईस्क्रीमचा असतो तो टिकून राहतो. त्यामुळे अजिबात इथे पाणी आपल्याला मिक्स करायचं नाही आहे. दूध पूर्ण उकळल्यानंतर या स्टेजला इथे आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे. तुम्हाला जर जास्त गोड नको असेल तर तुम्ही त्यापेक्षा कमी प्रमाण साखरेचं घेऊ शकता. दूध उकळल्यानंतर याच्यातलं थोडंसं दूध मी इथं काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे टीस्पून जे आहेत ते व्हॅनिला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. मी इथे 2 टाईप्सचे आईस्क्रीम बनवते, त्यामुळे मी इथे हा व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड आईस्क्रीम घेतलेला आहे. तुम्ही इथं कॉर्नफ्लॉवर यूज केलं तरीही चालेल आणि जर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरत असाल तर त्याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स तुम्हाला घालावा लागेल. आता यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स घालत नाही आहे कारण ऑलरेडी हे व्हॅनिला फ्लेवरचं आहे. थोडंसं हे दूध टाकून आपल्याला हलवायचं आहे आणि त्यानंतर पूर्णपणे टाकून झाल्यानंतर पुन्हा हे सतत हलवत राहायचं आहे. आता थोडंसं आणखीन दूध याच्यामध्ये मिक्स करून हे मिक्सचर मी पूर्णपणे याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि आता घट्टसरपणा येईपर्यंत याला आपल्याला हलवत राहायचं आहे. आज मी या आईस्क्रीमला इतकं सिंपल बनवलेलं आहे की घरात असलेल्या साहित्यापासूनच तुम्ही एक मस्त क्रीमी आणि सॉफ्ट आईस्क्रीम घरच्या घरी बनवू शकाल. आता तुम्ही इथे बघू शकता दुधाला आपल्या मस्त असं घट्टपणा आलेला आहे आणि बोट फिरवलं तर एकदम कोट झालेला आहे क्रीम याच्यावर. तर याच प्रकारची घट्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्या क्रीमला इथं द्यायची आहे आणि आता मी इथं फ्लेम ऑफ करते आणि पूर्णपणे हे मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता इथे आपल्याला एक जुगाड करायचा आहे. इथे आपण मशीन वापरत नाही आहोत, तर आपण हे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे या मिक्सर जारमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी पूर्ण मिश्रण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि याला मग मस्त असा घट्टपणा आणि क्रीमीनेस येण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला साय टाकायची आहे. जी आपण रोजच्या दुधाची काढून ठेवतो बाजूला, तीच साय मी इथे वापरलेली आहे. आणि आता बघा या कन्सिस्टन्सीवर आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी आता याचे 2 भाग करत आहे, त्यामुळे इथे मी 1 कप वेगळा घेतलेला आहे. तो मी व्हॅनिला फ्लेवर साठी वेगळ्या बाजूला काढत आहे. आणि आता याच्यावर आपल्याला प्लास्टिकचा कागद टाकायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये आईस क्रिस्टल्स जमा होणार नाहीत. आणि हे आपल्याला बंद करून ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर इथं जे राहिलेलं मिश्रण होतं त्याच्यामध्ये आपल्याला चॉकलेट फ्लेवर ॲड करायचा आहे. तर 3 मोठे चमचे म्हणजेच 1/4 कप चॉकलेट फ्लेवर मी इथं ॲड केलेला आहे. तो आधी चमच्याने मिक्स करायचा आहे, जेणेकरून मिक्सरमध्ये त्याचं जी पावडर आहे चॉकलेटची ती उडणार नाही. आता हे मिश्रणसुद्धा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. हे चॉकलेट फ्लेवरचं मिक्सचर मी एका डब्यामध्ये ओतत आहे. चॉकलेट फ्लेवर एन्हान्स करण्यासाठी इथे मी चॉकलेट बिस्किटचे तुकडे टाकलेले आहेत. हॅपी चॉकलेट बिस्किटचे तुकडे मी इथे वापरलेले आहेत, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आणि याच्यावर पुन्हा एक प्लास्टिकचा कागद आपल्याला टाकायचा आहे, व्यवस्थित रॅप करायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर इथे आता पूर्ण रात्रभर आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. ते मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते.
3 ते 4 मिनटं आपल्याला आईस्क्रीम हे काढून बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्याचे स्कूप काढायचे आहेत. त्यामुळे ते इझी जातात काढायला. तर तुम्ही इथे बघू शकता 2 फ्लेवरचं आईस्क्रीम आपल्याला इथे रेडी झालेलं आहे. तर इथे तुम्हाला मी स्कूप काढून दाखवते चॉकलेट आईस्क्रीमचा. मस्त असा इझी स्कूप निघत आहे. मी ऑलरेडी आईस्क्रीम कपमध्ये सर्व केलेला आहे आणि आणखीन पुन्हा एकदा आपल्याला इथे सर्व करायचं आहे. आणि हा आहे व्हॅनिला फ्लेवर. तर अगदी सोप्या पद्धतीने इथे आपण 2 फ्लेवरफुल आईस्क्रीम बनवलेले आहेत. एक चॉकलेट आईस्क्रीम आणि दुसरा आहे व्हॅनिला आईस्क्रीम. तर तुम्हीही ही ट्रिक वापरून घरच्या घरी बाजारपेक्षाही टेस्टी आईस्क्रीम बनवू शकता आणि मुलांसहित मोठेही याचा आस्वाद घेऊ शकतात. तर कसं वाटलं तुम्हाला हे सॉफ्ट, क्रीमी आणि टेस्टी आईस्क्रीम? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटूया एका अशाच मजेशीर व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.